वाद झाला? काहीही वादाचा विषय नाही. आत्ताच्या घडीला ही भारतीय जनता पार्टी जी देश लुटते, या महाराष्ट्राला सुद्धा लुटते, अधोगतीकडे नेते, महाराष्ट्राला कर्जबाजारी केलेलं आहे. त्याच्यासोबत आमच्यातून गेलेले गद्दार लोक त्याचा हातभार लावत आहेत. यांना या महाराष्ट्रातून हटवणं सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट आहे. मुख्यमंत्री कोण होणं हे नंतरचा मुद्दा आहे. आधी हे हटले तर मुख्यमंत्री होईल ना. त्या गोष्टीला काही अर्थ नाही. कोण कुठून लढणार, कोण कुठून लढणार नाही, या गोष्टीला आत्ताच बोलण्यात काही अर्थ नाही. हे पण एक अंदाज असा आहे की मागच्या काळातच, मागच्या दीड वर्षापूर्वीसुद्धा भारतीय जनता पार्टीनं या राज्यात दंगली घडवण्याचा कट आखला होता. मग संभाजीनगर असेल, अमरावती असेल, शेवगाव असेल, संगमनेर असेल, कोल्हापूर असेल, अनेक ठिकाणी अशा दंगली घडवण्याचा कट केला. पण जनतेनं त्याला ठीक घातलेली नाही. आणि आतासुद्धा अशा पद्धतीनं कोण काढतं आहे मोर्चे? भाजपचेच लोक काढतात ना. मग सत्ता त्यांची महाराष्ट्रात आहे, देशात आहे. मोर्चे काढण्याची गरज काय? ज्या पक्षाची सत्ता आहे त्यांनी मोर्चे काढण्याची गरज नाही. आणि म्हणून जाणीवपूर्वक या राज्यामध्ये दंगली घडवायचं, हिंदू मुसलमानाचा भेद निर्माण करायचा आणि मतं मिळवण्याचा प्रयत्न, मला वाटतं महाराष्ट्र हा फुलेंचा आहे, हा शाहूंचा आहे, आंबेडकरांचा आहे, हा छत्रपती शिवरायांचा आहे. अशा याच्यातून महाराष्ट्र कधी जाणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेची सत्सद विवेकबुद्धी शाबूत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये दादा महाराष्ट्राच्या डोक्यावर आत्ताच्या घडीला 7,88,000 कोटीचं कर्ज आहे. शेतकऱ्यांचं अनुदान जसंच्या तसं बाकी आहे. अनेक योजना, विकासाची कामं बंद पडलेली या महाराष्ट्रामध्ये. नुसत्या निधी मंजूर झाल्या, नगरपालिकेला एवढा निधी दिला, कोणताही निधी उपलब्ध नाही. सगळा निधी अशा पद्धतीनं लोकप्रिय योजनांकडे वळविलेला आहे. मतं मिळवण्याचा खाटाटोप आहे. परंतु या नादामध्ये महाराष्ट्र विकासापासून कोसोत दूर जातं, हे सत्यता आहे.